एक महत्त्वाची बातमी समोर येते। जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। याच वेळी जयंत पाटील आणि शरद पवारांनी एकत्रित केव्हीकेची सुद्धा पाहणी केल्याचं कळत आहे। खरं तर जयंत पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जाणार असल्याच्या चर्चा कालपासून सुरू झाल्या होत्या। त्या संदर्भात राष्ट्रवादीच्या आणि एकूणच महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा भाष्य केलं होतं आणि आता शरद पवारांची जयंत पाटलांनी भेट घेतली आहे आणि त्यावेळी केव्हीकेची त्यांनी दोघांनी एकत्रित पाहणी केली आहे। याच वेळी खासदार सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होत्या। दरम्यान जयंत पाटील आणि शरद पवार यांनी एकत्रित केव्हीकेची पाहणी केली आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? काल खरं तर जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा होती आणि आज हे दोन्ही पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले। निश्चितच आज जयंत पाटलांनी बारामतीत शरद पवारांची भेट घेतलेली आहे। काल कोल्हापुरात त्या शक्तीपीठ महामार्गाच्या मेळाव्यामध्ये जयंत पाटलांचं जे वक्तव्य आलं होतं, अर्थात मी कुठे आहे किंवा माझी काही गॅरंटी घेऊ नका, अशा पद्धतीचं ते वक्तव्य होतं आणि आज थेट बारामतीत येऊन जयंत पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। यावेळी जयंत पाटील आणि शरद पवार या दोघांनी एकत्रित केव्हीकेच्या ऊस शेतीची पाहणी देखील केलेली आहे। ज्या ऊस शेती अर्थात AI पद्धतीने ही ऊस शेती करण्यात आलेली आहे, त्या शेतीची माहिती देखील केव्हीकेचे सर्व जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, ते जयंत पाटलांना त्या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दोघांनी आज सकाळी बारामतीत या संपूर्ण केव्हीकेची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने काल दिवसभर जयंत पाटलांची जी चर्चा सुरू होती, जयंत पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जातील, सत्ताधारी पक्षांकडून अर्थात संजय शिरसाट असू दे किंवा प्रवीण दरेकर असू दे, यांनी देखील या संदर्भातलं वक्तव्य केलं होतं। लवकरच जयंत पाटील हे अजितदादांच्या राष्ट्रवादीत पाहायला मिळतील अशा पद्धतीचं। धन्यवाद योगेश, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एकूणच आता सध्या जयंत पाटील आणि शरद पवार पुन्हा एकदा एकत्र केव्हीकेची